नाही सगळं सांगतात सर ऐकाय की तुम्ही पहिला बरोबर किती टक्के 90%. त्यांना नाही घेतलं कारण की कसं आहे 60%-40% असलं तर घेतो 60%-40% पण तो असं म्हणजे व्यवस्थित नाही का सर्टिफिकेट लागतं त्याला सर्टिफिकेट आहे ते 90% जाईल मग नाही तरी पण आपण कंपनीकडे देऊन बघू होऊ शकतो पॉलिसी एकत्रच घेतो आपण सर्वांची म्हणून एकच पॉलिसी बरोबर एक पॉलिसी केल्यामुळे तुमचा वेळ वाचतो पैसा वाचतो आणि पूर्ण आम्हाला तुम्हाला टॅक्स पेबल आहे जर फाईल रिटर्न करत असाल तर बरोबर म्हणजे तो एक आपल्यासाठी प्लस मध्ये आता ही पॉलिसी स्टार्ट होते पहिल्या दिवसापासून म्हणजे आज पॉलिसी काढली रात्री 12 वाजून 1 मिनिटांनी चालू होती ते जसं आपण गाडीची सुरू करतो त्या पद्धतीने आपली ही रिस्क चालू होते ती म्हणजे अपघात कुठलाही असो रोडचा असू दे घरगुती असू दे सापसून असू दे शावसून असू दे कुठल्याही प्रकारे ॲक्सिडेंटली जर हॉस्पिटलाइज झालं तर ते पहिल्या दिवसापासून पूर्णपणे 6व्या फॅमिलीला कव्हर करतो एकदा का पॉलिसी स्टार्ट झाल्यानंतर पहिल्या 3 दिवसानंतर पूर्णपणे व्हायरलमध्ये काय येतं ताप थंडी मलेरिया कावीळ गॅस्ट्रो डेंग्यू चिकनगुनिया कव्हर त्याच्यासाठी जर आपल्याला 24 तास ॲडमिट व्हावं लागेल आज आम्ही भारतामध्ये 14,000 प्लस हॉस्पिटल कॅशलेस केले कॅशलेसचा अर्थ काय डायरेक्ट कार्ड दाखवायचं आणि ॲडमिट व्हायचं बरोबर उपचारासाठी तिथली यंत्रणा सज्ज असते आता बारामतीत वैद्य बारामतीत 25 ते 30 हॉस्पिटल आहे फलटणमध्ये 15 हॉस्पिटल आहे पुण्यात आहे सातारा आहे कराडला आहे म्हणजे असं आपण आजूबाजूच्या परिसरात पूर्णपणे हॉस्पिटल आपण टाईप केले की जेणेकरून इमर्जन्सीमध्ये त्या कस्टमरला पैसा नसला तरी चालेल पण उपचार वेळेत मिळाला पाहिजे बरोबर आता तुमच्या इथली केसमध्ये जर अशोकराव खालाटी त्यांना मध्ये अटॅक आलता बरोबर हां तो सगळा खर्च आपण दिला आणि त्यांची पॉलिसी जवळजवळ 4 ते 5 वर्षापासून सगळ्या फॅमिलीची आपल्याकडे आहे शाळेत दिल सोडून त्यावेळी लाईफलाईनला ॲडमिट होते तो सगळा तिथं लाईफलाईनला त्यांना कॅशलेस नाही मिळालं कारण रिइन्व्हेस्टमेंट करावं लागलं मग रिइन्व्हेस्टमेंटची फाईल तयार करून ते सगळं करून कव्हर करून टाकलं नंतर मग सरांच्या ह्यांचं डोळ्याचं ऑपरेशन ते सगळं त्या माध्यमातून कव्हर केलं म्हणजे सांगायचं तात्पर्य कसं की जर तुम्ही नियोजन केलं पुढे जाऊन आपल्याला हॉस्पिटलला तर तोंड द्यायचं नाही आज न उद्या त्या घटना घडणार आहे त्या घटनेला जर तोंड द्यायचं म्हटलं तर आपल्याला पैसा किती लागेल हे सांगायचं आणि प्रत्येक आजाराचं स्वरूप वेगवेगळं असतं म्हणून आपण जर हे नियोजन केलं तर आपल्याला या भविष्यात ह्या सगळ्या अडचणी दूर करू शकतो आता पॉलिसी व्हायरल चालू झाल्यानंतर व्हायरलमध्ये काय येतं ताप थंडी मलेरिया कावळे याच्यासाठी जर 24 तास ॲडमिट व्हावं लागलं आपल्या हॉस्पिटलमध्ये गेलं तर डायरेक्ट रूम कुठली घेऊ शकतो म्हणजे जनरलवाडापासून पेशंट रूम घेऊ शकतो त्यानंतर रूम रेट पूर्णपणे दिलेलं आहे शिफ्टिकल चार्जेस पूर्णपणे दिलेले गोळ्या औषध खर्च लॅबचा सोनोग्राफीचे सगळ्याचे आम्हाला इथं डॉक्टरांची फी ऑपरेशन टिकल चार्जेस नर्सिंग चार्जेस कधी कधी आपण तज्ञ डॉक्टरांची कन्सल्ट घेतो भूलतज्ञ घेतो गरज पडली तर आपण सिटी स्कॅन करतो एम आर आय करतो हा सगळा खर्च आपण याच्यामध्ये पूर्णपणे कव्हर केलेला आहे आता हे कव्हर करत असताना जर समजा आपल्याला कार्डियरी ॲम्ब्युलन्स लागली तर घरातून हॉस्पिटल कार्डियरी ॲम्ब्युलन्स तुम्हाला पूर्णपणे कव्हर केली आता ह्याच्यामध्ये फक्त 2 गोष्टी आपण कव्हर करत नाही पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये एंट्री करतो तर केस पेपर त्यावर रिट्रिशन फी असते हे फक्त आपण देत नाही आणि दुसरी गोष्ट नॉन मेडिकल म्हणजे त्या पेशंटचे रूम साफ करणे डायपर नॅपकिन हँडग्लोव्ह सॅनिटायझर डेटॉल मॉनिटर चार्जेस जे काय नॉन मेडिकल असतं तेवढं फक्त आपण याच्यामध्ये कव्हर करतो या जर 2 गोष्टी सोडल्या तर अगदी गोळ्या औषध सगळा खर्च तुम्हाला पूर्णपणे कव्हर केलेला आता पॉलिसी घेताना तुम्ही आणि तुमची फॅमिली फिटनेस असेल म्हणजे कुठल्या प्रकार डायबिटीज नाही हायपरटेन्शन नाही काय नाही आणि कदाचित त्याची गरज असली तर 30 दिवसानंतर अटॅक आला स्ट्रोक आला तर ते सुद्धा कव्हर केले आणि सगळ्यात महत्त्वाचा आज जर विचार केला तर सगळ्यात जास्त आपलं खाणंपिणं केमिकल झालेलं आहे म्हणजे वातावरण पण केमिकल आणि खाणंपिणं पण म्हणजे कुठेही फवारणी केलं तर ती केमिकलच असतं त्यामुळे काय झालं की दिवसेंदिवस कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं हा कॅन्सरसारखा आजार सुद्धा आपण 30 दिवसानंतर कव्हर केले म्हणजे एकदा का पॉलिसी स्टार्ट झाल्यानंतर पहिल्या 30 दिवसानंतर सगळे क्रिटिकल आपण कव्हर केले आता राहते काही शरीरातले जी काही तुमची झिजणार आहे म्हणजे कुठलं नाकाचं डोळ्याचं स्टोनचं जॉईंटकडे सारण्या त्याचं पायचं ऑपरेशन मणक्याचं गुडघ्याचं हे सगळं ऑपरेशन तुम्हाला 24 महिन्यामध्ये कव्हर केलेलं म्हणजे एकदा का तुमच्या पॉलिसीला 2 वर्ष पूर्ण झाली की तुमची पॉलिसी परिपक्व झाली उद्या कुठलंही ऑपरेशन असेल तर तुम्ही आरामशीर ते करू शकता जर समजा पॉलिसी घेण्यापूर्वी कुठले जुने आजार असतील म्हणजे लहानपणापासून एखादी सर्जरी झाली असेल खेळताना हातापायामध्ये रॉड असेल किंवा डायबिटीज असेल हायपरटेन्शन असेल किंवा इतर कुठले ऑपरेशन झालं असेल तर ते डिक्लेअर करा ते डिक्लेअर केल्यामुळे काय होईल की जरा फक्त 36 महिन्याचं वेटिंग राहील त्या आजारासाठी जर कोणाला काही जुने आजार नसेल तर काय घेणं त्यांना 2 वर्ष सगळं ऑपरेशन तुम्हाला कव्हर केलं बरोबर आता ह्या
दरम्यान जर आपण समजा आता पॉलिसी घेतली, आमच्याकडे पॉलिसी कशी 5 लाखापासून 2 कोटीपर्यंत आहे. तुम्हाला जेवढी घेतो तेवढी तुम्ही घेऊ शकता. आता उदाहरणार्थ तुम्ही 10 लाखाची पॉलिसी घेतली, यावर्षी क्लेम नाही केला तर पुढल्या वर्षी हीच पॉलिसी बोनस स्वरूपात तुम्हाला 25% वाढ होते रिस्क कव्हर मध्ये. म्हणजे पुढल्या वर्षी तेवढ्याच पैसे तुम्हाला रिस्क कव्हर मिळतील 12.5 लाखाचे. परत नाही का क्लेम घेतला तर पुन्हा 25% वाढवर तुमची प्रॉपर्टी डबल होते. म्हणजे कालांतराने 20 लाखापर्यंत जरी खर्च आला तर कंपनी आरामशीर तुमच्या फॅमिलीला ते कव्हर करू शकते. पण आता उदाहरणार्थ पहिल्याच वर्षी आपण पॉलिसी घेतली, पहिल्याच वर्षी तुम्हाला 10 लाखाचा क्लेम आला, मग पुढल्या वर्षी हप्ता काय वाढत नाही, हप्ता तुमचा सेमच राहतो. हप्ता कधी वाढतो? वयाचे स्लॅब नसतो. वयाचे स्लॅब आपल्याकडे कसे 0 ते 35, 36 ते 45, 45 ते 50, 50 ते 55 या स्लॅबनुसारच हप्ते तुमचे वाढत जातात. किती मोठा क्लेम घेतला म्हणून हप्ता कधी वाढत नाही, बरोबर. आता समजा तुम्ही 12 महिन्याचा दरवर्षी करार करणार, कारण ही दरवर्षी आपल्याला पॉलिसी रिन्यू करायची. आता आपण 12 महिन्याचा करार केलाय, बरोबर. पॉलिसी घेतली सगळ्यात म्हणून 10 लाखाची, पण योगायोगाने अशी काही घटना घडली, एकाच व्यक्तीला एकाच महिन्यात 10 लाख संपले, बरोबर. एखादी मोठी घटना घडली त्यामध्ये पूर्णपणे एकाच व्यक्तीला संपले. अशा वेळी कंपनी तुमच्या फॅमिलीला सपोर्ट काय करते? कारण तुमचा करार संपला पण कंपनीचा करार नाही संपला. कंपनीचा 12 महिन्याचा करार होता. मग कंपनी राहिलेल्या मेंबरसाठी किंवा त्या व्यक्तीला पुन्हा हॉस्पिटलची गरज लागली तर विदाउट लोडिंग विदाउट चार्जेस पुन्हा तुम्हाला 10 लाखात कव्हरेज आहे. म्हणजे एका वर्षात तुम्हाला 10 वेळा जरी 10 लाख लागली तरी कंपनी ट्रीट होते. हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आपल्याला, बरोबर. कारण बऱ्याच वेळा काय होतं की एकदा बॅलन्स संपला की आपल्याला वाट बघण्याशिवाय पर्याय नसतो, रिन्यू होतो. पण ह्याच्यामध्ये तसं नाही. बॅलन्स जरी संपला तरी ऑटोमॅटिक बॅलन्स रन केलेले आहे तुम्हाला. त्यामुळे एका वर्षात 10 वेळा जरी 10 लाख लागले तर कंपनी पे होते. आता जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जायचं म्हटलं तर डायरेक्ट कधी आपण हॉस्पिटलमध्ये जात नाही. पहिल्यांदा आपण काय करतो, आपल्या फॅमिली डॉक्टरला जातो, त्यांना त्यांच्याकडून गोळ्या औषध घेतो, नाही बरं वाटतं तर लॅब टेस्ट करतो, एक्सरे काढतो, MRI काढतो, सोनोग्राफी करतो. आता सगळं काढल्यानंतर रिपोर्ट नॉर्मल आले तर पण डॉक्टर म्हणले विकनेस आहे, 1 दिवस आल्याला ऍडमिट तर तो खर्च मिळणार नाही, कारण रिपोर्ट सगळे तुमचे नॉर्मल असतील. पण जर समजा हे रिपोर्ट स्ट्रॉंग निघाले आणि ऍडमिट करायची वेळ आली तर रिपोर्टला तुमचा जो काही 10-20 हजार खर्च आलाय तो सगळा देतो. ऍडमिट केल्यानंतर तुमचा जो काही खर्च आहे तो पूर्णपणे देतो. आणि ज्यावेळेला आपण डिस्चार्ज घेतो, डिस्चार्ज घेतल्यानंतर डॉक्टर काय म्हणतात, पेशंटचा विकनेस आहे, 1 महिना 2 महिने 3 महिने तुम्हाला गोळ्या औषध चालूच ठेवावं लागेल, तर तो सुद्धा खर्च आपण याच्यामध्ये कव्हर केला, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये जर समजा डॉक्टरने लिहून दिले किंवा काय नाही पेशंट तर बरं झालेलं आहे पण पुढे जाऊन तुम्हाला आयुर्वेदिक ट्रीटमेंट करायची गरज असेल तर आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही कव्हर करू शकता. आता याच्यामध्ये न्यू कपल असेल तर त्यांना डिलिव्हरीचा खर्च पण आपण याच्यामध्ये कव्हर केलेला. डिलिव्हरी सीझर असू दे, नॉर्मल असू दे, 1 लाखापर्यंत आपण डिलिव्हरीचा खर्च दिलेला. येणार बाळ सुद्धा जर समजा चुकून NICU मध्ये काचर ठेवायची गरज बसली तर त्याचा सुद्धा खर्च आपण याच्यामध्ये कव्हर केलेला. आता याच्यामध्ये फक्त 2च गोष्टी आपण कव्हर करत नाही. पहिली गोष्ट म्हणजे आपण HIV ला देत नाही. दुसरी गोष्ट कॉस्मेटिक म्हणजे सौंदर्यासाठी दात चेंज करणं, केस रोटन करणं, चेहरा ब्लिचिंग करणं किंवा व्यसनारी काय झालं तर ह्या जर गोष्टी सोडल्या अगदी तापथंडीपासून मेजर ऑपरेशन संपूर्ण खर्च तुम्हाला कव्हर केले. अजून तुम्हाला काय शंका असते तर